याद्वारे आपल्याला एस्टिमेट तयार करता येतील. या ठिकाणी फक्त मेजरमेंट्स एंट्री करायचे असतात. मेजरमेंट्स एंट्री केले तर तुमचं जे रेट अनालिसिस आहे, लीड कॅल्क्युलेशन्स आहेत, रॉयल्टी आहे, टेस्टिंग चार्जेस आहेत, मटेरियल कॉम्पोनंट आहे, हे सगळं सॉफ्टवेअर ऑटोमॅटिकली काढून टाकतं. पासवर्ड टाकल्यानंतर आपण लॉग इन करतो. या ठिकाणी हे न्यू एस्टिमेट आहे. नवीन एस्टिमेट आपल्याला जर बनवायचं असेल तर न्यू एस्टिमेट, एक्झिस्टिंग असेल तर एक्झिस्टिंग वर क्लिक करायचं. इथे जे एस्टिमेट दिसत आहेत त्यापैकी तुम्हाला जो घ्यायचा असेल तो तुम्ही इथून कॉपी करून नवीन एस्टिमेट करू शकता. आपल्याला न्यू एस्टिमेट करून पाहायचंय. तर SSR आपला आता हा 22-23 आहे. प्रिपेअर्ड बाय, चेक बाय हे स्टॅम्प तुम्हाला बाय डिफॉल्ट या ठिकाणी येऊन जातात. तर तुम्ही ते चेंज करू शकता आणि डिफॉल्ट तुम्हाला जो हवाय तो ठेवू शकता, जे आपल्या पेजच्या खालच्या बाजूला येत असतात, लेफ्ट आणि राईटला. कामाचं नाव लिहायचंय तुम्हाला या ठिकाणी. कोणतं एस्टिमेट तुम्ही मला सांगू शकता ज्याचं मला तुम्हाला आयटम नंबर आणि क्वांटिटी सांगायचे आहेत. एक जास्त मोठं नका घेऊ, 5-6 आयटम्स असेल तरी सुद्धा म्हणजे थोडंसं आपल्याला फास्ट होईल. किंवा तुमचं नाही प्रॉब्लेम, ठीक आहे चला. सीसी रोडचं सर, हा सीसी रोडचं. बरं ठीक आहे चला, CC रोडचा आहे. CC रोडचा सांगा चला. पण आपण बनवला होता ना, म्हणून म्हणलं दुसरा कुठला घ्यायचा असेल तर. कंस्ट्रक्शन ऑफ CC रोड ऍट CIIT कॅम्पस. ठीक आहे, मार्च 25. आता इथे बिल्डिंग वर्क आहे. बिल्डिंग वर्क असेल तर आपल्याला लिफ्ट द्यावी लागते. तर लिफ्ट असेल तर मग मल्टीफ्लोअर आपल्याला सिलेक्ट करावं लागतं, जेणेकरून तो फ्लोअर कोणत्या फ्लोअरला क्वांटिटी आहे ते विचारतो आपल्याला. ब्रिज वर्क असेल तर ब्रिज वर्कवर क्लिक करायचं. ब्रिजचे पियर हाईट जास्त असते, जसं मेट्रो किंवा नदीचे जरी पूल म्हणलं तर त्यांची हाईट जास्त असते ना, त्यामुळे त्यांना लिफ्टिंग द्यावं लागत असतं. तर ती क्वांटिटी तुम्हाला सेपरेट हे करता येते, जेणेकरून त्याच्यात लिफ्ट चार्जेस ऍड होतात. रोड वर्क असेल तर किलोमीटर वाईज RA केला जातो. तर मग त्याप्रमाणे तुम्हाला ते विचारेल सॉफ्टवेअरच की किती किलोमीटरचे आहे सर तुम्ही करत आहात, मल्टी फ्लोअर म्हणजे कोणत्या फ्लोअरची क्वांटिटी आहे. पण तुम्ही कोणतंही सिलेक्ट केलं तरी सुद्धा काय हरकत नाहीये. ते बाय डिफॉल्ट तिथं आतमध्ये गेल्यानंतर तुम्हाला रोडच्या मध्ये बिल्डिंगचे आयटम घ्यायचे असले तर घेऊ शकता. जसं मी आता उदाहरणार्थ बिल्डिंग वर वाटलं घेतो बघा, तिथं आतमध्ये गेल्यानंतर आपण सगळंच करू शकतो. हे फक्त कशासाठी आहे की तुम्हाला पुढे विचारण्यासाठी, बिल्डिंग असेल तर मल्टीफ्लोर विचारण्यासाठी. इथे नोटिफाईड एरिया आपण जर असेल तर तो इथं क्लिक करायचा आहे. सांगता येईल मला नोटिफाईड एरिया कोणत्या एरियामध्ये आहे हा तुमचा प्रोजेक्ट? म्युनिसिपल काउन्सिल का? म्युनिसिपल काउन्सिल, ठीक आहे. तर म्युनिसिपल काउन्सिलसाठी बाय डिफॉल्ट 4% त्यानं घेतले, असं हे ते फिक्स करून ठेवलेलं आहे. 4% घेतले. तर इथे पुढे सेव्ह अँड प्रोसीड म्हणायचं आहे आपल्याला. प्रोजेक्ट टेम्पलेट क्रिएटेड. ठीक आहे. आता प्रोजेक्ट टेम्पलेट तयार झाल्यानंतर आपल्याला त्याचे मेजरमेंट्स करायचे आहेत. फक्त एकच आपल्याला एंट्री पॉईंट धरायचा, मेजरमेंट्स करणं. मेजरमेंट्स केले की तुमचं पूर्ण एस्टिमेट ऑटोमॅटिकली पुढचे कॅल्क्युलेशन करून तयार होऊन जातं. आता या ठिकाणी SSR आयटम नंबर तुम्हाला द्यायचा असतो इथे फक्त. तो टाकला की तुमचं ते बाय डिफॉल्ट हे सगळे फिल्ड करून येतात. म्हणजे त्याचं स्पेसिफिकेशन, बेसिक रेट, लेबर रेट, युनिट काय आहे. तर आयटम नंबर माहित आहे तुम्हाला, तर डायरेक्टली टाकून द्या. शक्यतो जे जे तुमच्या इथले प्रोजेक्ट्स आहेत त्याचे आयटम नंबर काढून ठेवलं तर चांगलं, जे टिपिकल सारखे सारखे प्रोजेक्ट असतात त्यासाठी. किंवा एक एस्टिमेट असेल तर तुमचं तर काय ते डायरेक्टली तिथून सेव्ह ॲज करून पण तुम्ही नवीन फाईल हे करू शकता, कॉपी करून. 2.11 हा 2.11 आयटम नंबर. 1 ठीक आहे. मी एंट्री केली, इथं एंटर केलं तर डायरेक्टली त्यानं तो आयटम घेतला या ठिकाणी. जर तुम्हाला माहित नसेल की आयटम नंबर कोणता आहे किंवा दुसरं त्याच्या पुढचा पाहायचा आहे, तर तुम्ही राईट क्लिक केलं, 2.13 आला.
परत 2.11 आला, अजून हे केलं तर 2.1 आला. तर आपण सिलेक्ट करू शकतो आपल्याला हवं तसं, किंवा या ठिकाणी क्लासिफिकेशन मध्ये ड्रॉप डाऊन तुम्ही सिलेक्ट करून इथून जे सेक्शन्स होते आपल्या इथे ते कोणत्याही सेक्शन मध्ये तुम्ही डायरेक्टली जाऊ शकता. ठीक आहे. तर हा इथला पार्ट झाला. इथे वरच्या साईडला तुम्हाला मेजरमेंट्स म्हणजे ऍबस्ट्रॅक्ट दिसतं शक्यतो. सिरियल नंबर, आयटम नंबर, क्वांटिटी किती आली त्याची, त्याचा रेट काय, युनिट काय आणि अमाऊंट किती आली, हे ऍबस्ट्रॅक्ट दिसतं तुम्हाला. इथे तुम्हाला मेजरमेंट एंट्री करायचं असतं, तर मेजरमेंट दिले तिथं. आणि इथं तुमचं मेजरमेंट शीट ची समरी दिसते. ठीक. तर कसं करतात ते पाहूयात आपण. या ठिकाणी आता एक्सकवेशन करायचं, तर मी लिहिलं की फॉर हॉस्टेल बिल्डिंग A to B. ठीक आहे. मग हा असा रोड करायचा आपल्याला, एंटर करायचं. इथून पुढे मात्र तुम्हाला एंटर करतच एंट्री करायचं सगळ्या गोष्टींच्या, कारण हा डायरेक्टली जम्प करत नाही. आपण कर्सर न केलं तर तिथं एंट्री करताना एरर येतात, त्यामुळे एंटर करत राहायचं. एंटर. आपण मी जसं एंटर करतो तर आपण जे इस्टिमेट बनवतो आता हे या सॉफ्टवेअरने बनवत आहे, पण जे दुसरं सॉफ्टवेअर असलं तर त्याच्या मेथड्स वेगळ्या असतात का सर? हो, वेगळे असतात ना. फॉर्मॅट पण म्हणजे पूर्ण जो इस्टिमेटचा आहे तो चेंज होतो का पूर्ण? थोडाफार बदलतो. त्यामुळे फॉर्मॅट वर न जाता, आता फॉर्मॅट आपण बघितलं प्रत्येक जिल्ह्याचा वेगवेगळा आहे ना. हो सर. आपल्याला बेसिक माहिती झालं तर आपण कुठंही कशाही प्रयत्न करू शकतो. आणि फॉर्मॅट हे पहा, तुम्ही जर कॉन्फिडेंटली जर बोलू शकत असाल ना, तुम्हाला तुमचा फॉर्मॅट चेंज करायला लावणारा कोण नाहीये. मला अच्छा. सांगा, फॉर्मॅट बदलला, आतलं उत्तर जे रेट अनालिसिस आलंय त्यात काय गडबड आहे का, ते काय चुकलंय का? ते तर बरोबर आहे. हा, तुम्ही कन्सल्टंटला काम दिलंय किंवा बाहेरून करून घेतलंय, तर त्या फॉर्मॅटनुसार करायला तुम्ही पण कॉन्फिडेंटली सांगितलं पाहिजे. तुमचं तेवढा हक्क असला पाहिजे की पुढे तुम्ही सांगू शकता आणि ते ऐकू शकतात. कारण फॉर्मॅट काय हाच असा असावा असंही काही नाही. तुमचे मेन रिझल्ट महत्वाचे आहेत कसंही. हो सर. पण थोडाफार बदल होतोच. सॉफ्टवेअर बदललं, प्रत्येकाने त्याच्या ह्याच्यानुसार बदल आहेत. आपण जे रेट अनालिसिस पाहिलं ते व्हर्टिकल मेथड मध्ये होतं. तसं आपल्याला हॉरिझॉन्टल मेथड मधलं पण रेट अनालिसिस मी सांगतो तुम्हाला तसं. काही ठिकाणी हॉरिझॉन्टल मध्ये रेट अनालिसिस करतात, कारण एकाच पेजवर ते येऊन जातं. तर आपण या ठिकाणी हॉस्टेल बिल्डिंग A to B, मग फॉर्म्युला आपल्याला द्यायचा आहे, तर एंटर. एक एंटर. हे नंबर्स आहेत तुमचे. आणि इथे लेंथ, विड्थ आणि हाईट इथे लेंथची. तर या ठिकाणी लेंथ लिहितो मी. सर तुम्हाला तुमच्याकडे आहे ते सांगताय का अंदाजे धरायची पुढची? नाही, अंदाजे धरलं तरी चालेल सर. 100 एंटर. विड्थ समजा माझी 2.5 मीटर आहे, एंटर. आणि डेप्थ मला एक्सकॅव्हेशनची किती करायची आहे, समजा 0.3 करायची आहे. ऍव्हरेज आउट केली मी. एंटर. एंटर. रेकॉर्ड ऍडेड. ओके. असं रेकॉर्ड ऍडेड पर्यंत दिसतोपर्यंत माऊसला हात लावायचा नाही, म्हणजे एंटर करत राहायचं पुढे जाण्यासाठी. तर तुमचं ते उत्तर बरोबर आहे. तर तिकडे रिझल्ट मध्ये पण दिसतं, कधी कधी इथं दिसतं, तिकडं एक्सेल मध्ये दिसत नाही. यासाठी काही स्टेप्स फक्त फॉलो करायचे तुम्हाला. 75 क्वांटिटी आहे, रेट 119 आहे आणि 8,925 त्याची अमाऊंट आलेली आहे. आता परत पुढचं लिहायचंय मला. फ्रॉम अकॅडमिक ब्लॉक टू कॅन्टीन. ठीक आहे. हा एक मला रोड करायचा आहे. एंटर. एक लेंथ आहे, समजा हा 50 मीटर आहे, एंटर. 3 मीटर विड्थ आहे आणि 0.45 डेप्थ आहे. एंटर. 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 रेकॉर्ड ऍडेड. असे एका खाली एक तुम्ही मेजरमेंट मग ऍड करू शकता. त्याचं टोटल मिळून तुम्हाला इथे वर क्वांटिटी मध्ये दिसत राहते. ठीक आहे. आता नेक्स्ट आयटम घ्यायचा असेल तर तुम्हाला इथं नेक्स्ट आयटम म्हणायचंय. नेक्स्ट आयटम म्हणला, क्लिक केलं इथं की तो कर्सर तुमचा इथं हा ब्लिंक झालाय, हा हायलाइट झालाय. इथे तुम्हाला आयटम नंबर मग पुढचा टाकायचा. सांगा आयटम नंबर. 21.40. 21.40. एंटर. 40 नाही तो 4 आहे म्हणून
एंटर केलं. ठीक आहे, प्रोव्हाइडिंग सोलिंग. आता या ठिकाणी मी काय करतो, आता एंट्री करतो. परत एक आहे 150 मीटर मी डायरेक्ट धरतो. आता विड्थ मी डायरेक्टली आता 3 मीटर धरतो. एंटर. आणि 0.23 समजा डेप्थ आहे माझी, 9 इंच थिकनेस. तर त्याने सांगितले 15 सेंटीमीटर, तर सर 0.3 आहे. एंटर. एंटर. काय म्हणतात ते, लीड नॉट गिव्हन फॉर मटेरियल सोलिंग. तर आपल्याकडून कोणता आयटम मिस होत नाही. प्रत्येक आयटम ज्या ज्या आयटम मध्ये लीड विचारलं, ज्या ज्या आयटमच्या मटेरियलला लीड लागतं ते तो आयटम डायरेक्टली विचारतो आपल्याला. लीड नॉट गिव्हन फॉर मटेरियल सोलिंग. एंटर. सोलिंगचा लीड किती किलोमीटर आहे, समजा 22.5 आहे. एंटर. लोकेशन ऑफ क्वेरी कुठून आहे, तर ABC ठिकाणाहून समजा येणार आहे. एंटर. सेव्ह. लीड नॉट गिव्हन फॉर मटेरियल ग्रीट. एंटर. ग्रीट माझं येते 33.5 किलोमीटर येते. एंटर. लोकेशन आहे RTC. एंटर. एंटर. आता एंटर. एंटर. रेकॉर्ड ऍड अजून आलेलं नाही. रेकॉर्ड ऍडेड. ठीक आहे. दुसरा आयटम. नेक्स्ट आयटम, त्या पुढचा आयटम सांगा. 11.04. 11.04. एंटर. ठीक आहे. 148 कॉन्क्रीटचं दिलं. विथ रिव्हर्सिबल ड्रम टाइप मिक्सर विथ स्काडा विथ नॅचरल सँड. नॅचरल सँड नाही आता हा. तुम्ही नॅचरल सँड वापरणार का क्रश सँड वापरणार? ऍक्च्युअल सर. नॅचरल सँड ना, ठीक आहे. एंटर. एंटर. 150 मीटर, 3 मीटर रुंदी. किती थिकनेस करायची PCC? 0.3 करा. 0.30. एवढी? बरं, चला 0.3. एंटर. सॅम्पल. लीड नॉट गिव्हन फॉर मटेरियल सिमेंट. एंटर. सिमेंट येत आहे समजा माझं एक 18 किलोमीटर येत आहे. एंटर. FTC. एंटर. लीड नॉट गिव्हन फॉर मटेरियल सँड. ओके. एंटर. लीड येते माझं 123 किलोमीटर. एंटर. उजनीवरून येते. एंटर. एंटर. लीड नॉट गिव्हन फॉर मटेरियल 40 mm. म्हणजे त्या SSR मध्ये जे हे दिलेले आहे, कन्झम्पशन दिलेले, त्याप्रमाणे तो इथे डायरेक्टली सगळ्या गोष्टी विचारेल आपल्याला लीडच्या. आता एंटर. 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 रेकॉर्ड ऍडेड. ठीक आहे. 9,52,000 रुपयाचा आयटम झाला तो एकच. नेक्स्ट आयटम पुढे 11.25. 11.25. एंटर. M20 ग्रेडचं कॉन्क्रीट आहे. एंटर. एंटर. एक आहे 150 मीटर हे आहे, 3 मीटर रुंदी आहे. पॉइंट किती थिकनेस, 6 इंच थिकनेस आहे. एंटर. एंटर. लीड नॉट गिव्हन फॉर मटेरियल क्रश मेटल. आता हे क्रश सँड मध्ये करायचं म्हणून त्याला सिमेंटचा विचारलं का नाही विचारलं. ही पण समजा 22.5 किलोमीटर आहे. ABC लोकेशन. सेव्ह. एंटर. रेकॉर्ड आहे. खडी विचारली का नाही विचारली, कारण मागच्या ह्याच्यामध्ये आलेली ती. ठीक आहे. मग अशा प्रकारे तुम्ही एक 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 आयटम ऍड करत चालायचं. इथे अजून पुढचा आयटम आहे तुमच्याकडं, बोर्ड बसवायचा आहे का? हो सर. हा, किंवा कार्टिंग हवे, आयटम कुठलाही सुद्धा सेम अशाच पद्धतीने ऍड करायचं. मेजरमेंट लिहायचे. क्वांटिटी नंबर्स मध्ये मेजरमेंट असले तर फक्त इथंच लिहायचे. तुम्हाला जर मॅन्युअली काय लिहायचं असेल तर इथं क्लिक करून इथं लिहायचे. डायरेक्ट क्वांटिटी येऊन जाईल. जसं उदाहरणार्थ आम्ही मोठे इस्टिमेट्स असतील, क्वांटिटी काढायला समजा एक जणाला सांगितलं आम्ही ऑफिस मधल्या माणसाला, आणि इथं एंट्री करण्यात तेवढा वेळ नाही घालवायचा म्हणून, तर मेजरमेंट त्याला एक्सेल मध्ये काढायला सांगतो. आणि सॉफ्टवेअर मग माझं काम काय असतं, मेजरमेंट करणं सॉफ्टवेअर मध्ये माझं काम नाहीये. मला मेनली रेट अनालिसिस त्या फॉर्मॅटिंग मध्ये सगळं हवं आहे. म्हणून मग काय करणार, मग मी डायरेक्ट आयटम सिलेक्ट करत असतो आणि इथे डायरेक्टली क्वांटिटी टाकून देत असतो पूर्ण. कारण फक्त त्याला क्वांटिटी मिळाली की तो पुढचं रेट अनालिसिस करतोय, ऍबस्ट्रॅक्ट शीट तयार करतोय, सगळंच तयार करतोय. मेजरमेंट उरलेली क्वांटिटी टाकायची. आणि नंतर मग ते शीट, जे मेजरमेंटचं शीट आहे ते प्रिंट काढताना मग आम्ही हे मेजरमेंटचं शीट काढून ते मेजरमेंट तिथे जोडून टाकायचे.
या ठिकाणी आणखी खालचा आयटम आहे पर्सेंटेज ऑफ आयटम. आपला आता स्टील असेल तर स्टील आपण घेतो ना पर्सेंटेज ऑफ आयटम, त्या आयटमच्या म्हणजे आता 4 नंबर आयटमला स्टील लागणार आहे आपल्याला. त्या आयटमला म्हणजे 4 नंबर आयटमला किती टक्के स्टील लागतंय, किंवा मेट्रिक टनात लिहायचं असेल तर फॉर मेट्रिक टन लिहायचं. किती मेट्रिक टन, तर समजा 20 किलो फॉर मेट्रिक टन, 20 किलो पर क्युबिक मीटर. अशा प्रकारे तुम्ही इथं पर्सेंटेज ऑफ आयटम लिहू शकता. किंवा सेम ॲज आपण लिहितो ना, बाहेरचं प्लॅस्टर, बाहेरचं पेंटिंग सेम ॲज एक्सटर्नल प्लॅस्टर, इंटरनल पेंटिंग सेम ॲज इंटरनल प्लॅस्टर. तर मग सेम ॲज तुम्ही इथे लिहू शकता. सेम ॲज आयटम नंबर 4, सेम ॲज आयटम नंबर 3. किंवा तुम्हाला स्प्रेडिंगचा आयटम आहे, मुरुम स्प्रेडिंगचा आयटम स्क्वेअर मीटर मध्ये आहे. स्क्वेअर मीटर मध्ये ना, आणि कॉम्पॅक्शनचा आयटम पण स्क्वेअर मीटर मध्ये. तर तुम्ही तो सेम ॲज असं करू शकता त्यामध्ये इथं. तर असं हे आहे. अजून एक यामध्ये मग एवढंच आपल्याला लागतात मेजरमेंट मध्ये. पुढे आहे अजून, समजा हा आयटम आहे 11.04, हा नॅचरल सँडचा होता. मला जर हाच आयटम घ्यायचा आहे पण त्या जागी क्रश सँड ऍड करायची आहे, तर इथे माझ्याकडे एक ऑप्शन असतो. इथे याच्यावर मी जर क्लिक केलं तर इथे मला रिप्लेसमेंट करता येते, सँडची रिप्लेसमेंट. नवीन मटेरियल समजा मला क्रश सँड वापरायचं आहे तर 100% क्रश सँड वापरायचं आहे का 50% वापरायचं आहे, तर दोन्ही 50-50 होऊन जाते पण. ठीक आहे, म्हणजे ही पण प्रोव्हिजन दिलेली आहे तुम्हाला सँडला रिप्लेसमेंट घ्यायची असेल तर. मग एवढं मेजरमेंट झालं, अजून कुठला करायचंय का डायरेक्टली पुढे जाऊ? ब्रिक वर्क असेल तर तसंच, म्हणजे आता सिमेंटचा परत लीड विचारणार नाही. जे एकदा मटेरियल की त्याचा परत लीड विचारत नाही. जे नवीन मटेरियल येतील त्याचा फक्त लीड विचारत राहील तुम्हाला. ठीक आहे, मेजरमेंट्स झाले की पुढे आपल्याला जायचंय रॉयल्टी टेस्ट मध्ये. रॉयल्टी टेस्ट मध्ये इथे ऍड मटेरियल कॉम्पोनंटवर क्लिक करायचं. तो जे तुम्हाला दाखवले तर मटेरियलची क्वांटिटी सगळी काढून देतो तो इथे ऍड मटेरियल कॉम्पोनंटवर क्लिक केल्यावर. ऍड सेपरेट रॉयल्टी आयटमवर क्लिक केलं की तो मला सगळी रॉयल्टी कॅल्क्युलेशन मला करून देतोय तो. क्यूसी टेस्ट सिलेक्ट मटेरियल, क्वालिटीच्या टेस्ट घ्यायच्या. कोणची घ्यायची आहे? कॉन्क्रीटची. समजा आपल्याला क्यूब टेस्टच घ्यायची, कॉन्क्रीट. आणि सिलेक्ट टेस्ट मध्ये इथं क्यूब घेतले. तर इथे मला डायरेक्टली दिसते पहा 67.5 माझी क्वांटिटी आहे, त्याच्यानुसार 5 मला नंबर ऑफ टेस्ट लागणार आहेत, ची अमाऊंट पण आली. जे टेस्टिंग चार्जेस तिकडे कॅल्क्युलेशन जे आपण करतो ते इथे तुम्हाला येऊन जातं व्यवस्थितपणे. ठीक आहे, याला फक्त ऍड म्हणायचंय, टेस्ट ऍडेड इथं आली. अशी तुम्हाला आणखी कुठली टेस्ट घ्यायची आहे त्याप्रमाणे तुम्ही सिलेक्ट करून घेऊ शकता. मुरुमची घ्यायची आहे, हार्ड मुरुमची, फ्लोरिंगची घ्यायची, क्रस्टँडची घ्यायची, सॉइलची घ्यायची, तसं तुम्ही ऍड करू शकता. सर, हा बोला. जर 5 टेस्ट नसेल घ्यायचे, 2 किंवा 3च घ्यायचे असतील तर? मग मॅन्युअली टाका. आता मला समजा कॉन्क्रीट मध्येच, आता आपण सिमेंटचं घेऊ समजा. बेसिक टेस्ट ऑफ सिमेंट. बेसिक टेस्ट ऑफ सिमेंट मध्ये एकच टेस्ट आहे. आता नंबर ऑफ टेस्ट 0 आले ना इथं, तरी सुद्धा मला घ्यायची आहे, कारण 0 का आल्या तर मला 44.55 मेट्रिक टन माझं स्टील लागतंय, सिमेंट लागतंय असं दिसतंय. पण फ्रिक्वेन्सी किती, 50 मेट्रिक टनला एक टेस्ट घ्यायची आहे, तरी सुद्धा घ्यायची आहे मला. तर इथं चेंज करू शकता तुम्ही, मॅन्युअली अमाऊंट चेंज करा मात्र 3770. तसंच तुम्हाला कमी करायचे असतील टेस्ट, वाढवायचे असतील, त्याप्रमाणे तुम्ही मॅन्युअली करू शकता. ऍड म्हणा, टेस्ट ऍड होऊन जाईल. ठीक आहे. येस, आणखी काय प्रश्न इथे? मटेरियल कॉम्पोनंट ऍड झाले, रॉयल्टी कॅल्क्युलेशन झाले, टेस्ट झाले. काय राहतं आता एस्टिमेट मध्ये आपल्या? रिकॅप्युलेशन. रिकॅप मध्ये मग आता इथे खाली पर्सेंटेज मध्ये 18% फॉर जीएसटी. एंटर एंटर, रेकॉर्ड ऍडेड. ऍड अमाऊंट साधारण 25 लाखाच्या आतमध्येच येतात. 0.5% फॉर इन्शुरन्स. एंटर, रेकॉर्ड ऍडेड. अजून काय तुम्हाला ऍड करायचे? कंटिन्युअसी वगैरे तसे ऍड करा, लमसम ऍड करायचे, लमसम ऍड करा. हे झालं. SQM 1%. हा, SQM 1%. SQM 1% फॉर SQM. एंटर, रेकॉर्ड ऍडेड. हे झाल्यानंतर आपण जातो डायरेक्टली
रिपोर्ट्समध्ये. रिपोर्टमध्ये तो कव्हर शीट, ऍबस्ट्रॅक्ट, लीड चार्ट, क्वेरी चार्ट, मेजरमेंट, जनरल रिपोर्ट, जनरल ऍबस्ट्रॅक्ट, रेट अनालिसिस, मटेरियल कॉम्पोनंट हे आपल्याला काढून देणार आहे डायरेक्टली. रॉयल्टी वगैरे सगळे टेस्ट चार्ज वगैरे. आपल्याला स्काडा घ्यायचंय का नाही तो विचारतो आपल्याला. आस्क फॉर स्काडा. स्काडा विचारायचंय का त्यांना आपल्याला कुठल्या आयटमला घ्यायचंय कुठल्या नाही, तर नाही विचारायचं. म्हणून मग तो विचारतो डिडक्ट स्काडा करायचा का, तर हो करायचा, म्हणून मी ठेवून देतो इथं. सगळ्या आयटमला तो स्काडा डिडक्ट करून टाकेल, म्हणजे ज्या ज्या आयटमला अप्लिकेबल होता. डिटेल इस्टिमेट प्रो फार्मा म्हणजे बरेचसे त्यात अजून पुढचे फॉर्मॅट्स आहेत, क्लॅरिकलचे आहेत ते जर तुम्हाला हवे असेल तर ते इथे क्लिक करून मिळू शकतात. मर्ज डिस्क्रिप्शन ऑफ आयटम्स हे तुमचे पेजेस प्रिंटिंग मध्ये कमी व्हावेत त्यासाठी आहे. क्वांटिटी फर्स्ट इन ऍबस्ट्रॅक्ट हे झेडपी मध्ये मेजरमेंट आपण जे आयटम डिस्क्रिप्शन देतो त्यापूर्वी क्वांटिटी ऍबस्ट्रॅक्ट लिहिले जातं, क्वांटिटी लिहिली जाते, त्यासाठी हे आहे इथं क्लिक केल्यावर. आणि टेम्पलेट रेग्युलर आणि टॅब्युलर असा एक हे आहे, पण रेग्युलर हे ठेवायचे. जनरल ऍबस्ट्रॅक्ट वर क्लिक करा, सॉरी जनरेट रिपोर्ट वर क्लिक करा, तुमचा रिपोर्ट इथं तयार व्हायला चालू होईल. एक्सेल तुमच्याकडे क्रॅक का व्हर्जन असा ना त्याला काही प्रॉब्लेम नाही, पण ते 2010 ते 2022 पर्यंतच चालू शकतं. जे मायक्रोसॉफ्टचं सॉरी ऑफिस 360 आहे त्याला वगैरे चालत नाही. 2010च्या जुन्या एक्सेलला चालत नाही. त्यामुळे तेवढं एक हे करा, एक्सेल एक ठेवायचा आहे. इथे थोडासा वेळ घेत होतो, पण त्याचं बॅकएंडला कॅल्क्युलेशन चालू आहे. आपलं एस्टिमेट तयार होऊन जाईल. असं किती जरी आयटम असेल तरी सुद्धा फक्त आयटम नंबर समोर ठेवायचे. मेजरमेंट्स थोडंफार असतील ठीक आहे. तुम्ही एस्टिमेट कुठल्याही प्रकारचं कुठल्याही आयटमचं कोणत्याही त्यांनी जर क्वांटिटी काढून दिली असलं तर कसल्याही एस्टिमेट तुम्ही तयार करू शकता. आणि एक्सेल मध्ये येतं, एक्सेल मध्ये तुम्हाला जे वाटेल, म्हणजे जिथं तुम्हाला चेंजेस करायचे आहेत क्वांटिटी, मेजरमेंट्स, लीड, तिथं तुम्ही चेंज केले तरी सुद्धा तुम्हाला ऑटोमॅटिकली सगळ्या शीटमध्ये ते रिफ्लेक्ट करेल. त्यामुळे परत सॉफ्टवेअरवर यायची गरज पडत नाही. काही नॉमिनल चेंजेस असतील तुमच्याकडे एक्सेल फाईल असेल त्यापासून त्यामधून तुम्ही लगेच करून देऊ शकताय. ठीक आहे, आता हे एस्टिमेट आहे मी सेव्ह करून ठेवतो. सीसी रोड मार्च 25 बॅच 7 2022. कुठे सेव्ह करायचंय, ब्राउज. त्या ठिकाणी ठेवून दिलेलं वेळ लागेल. बॅच 70 होती आपली. आता ते मला तिथं जाऊन ओपन करायचं. तुमचं इस्टिमेट सगळं पूर्णपणे तयार झालेलं आहे. मेजरमेंट शीट पाहूयात. आपण ज्याप्रमाणे लिहिलं होतं त्याप्रमाणे आलंय. सोलिंग आली, 148 कॉन्क्रीट आलं, M20 कॉन्क्रीट आलं,
रॉयल्टी चार्जेस आले, लॅबोरेटरी टेस्टिंग चार्जेस आले, बेसिक टेस्ट ऑफ सिमेंट, कॉन्क्रीट, हे झालं मेजरमेंट. याचा आपल्याला लीड चार्ट बघा, लीड चार्ट कॅल्क्युलेट करून आलाय. क्वेरी चार्ट पहा, क्वेरी चार्ट तयार करून आलाय. साठी आमच्या इथे 30 kg पर क्युबिक मीटर हा फॅक्टर यूज करतात. काय काय? स्टील कॅल्क्युलेट करतो ना आपण सीसी रोड मध्ये, हा तर जे कॉन्क्रीट आलंय आपलं आता जे 11.25 हा आयटम आहे ना, हो तर त्यामध्ये जेवढा कॉन्क्रीट आलाय हा त्याच्यात 30 kg पर क्युबिक मीटर हा फॅक्टर यूज करतात. करू शकतात ना, काय प्रॉब्लेम नाही. सर तो व्हॅरी होतो का थंब रूल आहे म्हणतोय ते? हो हो व्हॅरी होतो तो, अच्छा. व्हॅरी होतो. 30 घेऊ शकता, 35 घेऊ शकता, 40, 50 पण घेऊ शकता. डिपेंड तिथला स्टार्टा डिझाईन. आता हे एस्टिमेट किती रुपयापर्यंत आलं बनवायला? तुम्हाला किती रुपयापर्यंत बनवायचं होतं? डिफरन्स कॉस्ट काय असेल तर ती ऍड करता येते. याच्यावरनं तुम्हाला रेट अनालिसिस करता येतं. एस्कवेशन रेट ॲज पर SSR दिसतोय, त्यातून 1% लेबर सेसचा मायनस केला, त्यामध्ये म्युन्सिपल काउन्सिलचे ऍड केले आणि 1% डिडक्ट केलेला परत ऍड करून घेतला. सोलिंग मध्ये म्युन्सिपल काउन्सिल एरियाचे 4% दिसत आहेत. लीड चार्जेस सोलिंग आणि ग्रीडचे ऍड करून तुम्हाला इथं अमाऊंट आली, रेट आला सॉरी. कॉन्क्रीट मध्ये सिमेंट, सँड, 40 mm मेटलचं लीड कॅल्क्युलेशन केलं त्यानं. स्काडा डिडक्ट केला 126, 1% लेबर सेस डिडक्ट केला, लेबर सेस डिडक्ट केलेला परत ऍड करून घेतला. याच्या पुढे M20 कॉन्क्रीट आलं. M20 कॉन्क्रीटला परत सेम तसंच. हे रेट आलेले सगळे ऍबस्ट्रॅक्ट मध्ये तर लिंक होऊन आले. क्वांटिटी ही मेजरमेंट वरून लिंक होऊन आली. रेट हा RA वरनं रेट हे होऊन आलाय, त्याची अमाऊंट आली. रॉयल्टी चार्जेस क्वांटिटी ह्या ज्या आल्या आहेत, ह्या क्वांटिटी रॉयल्टी टेस्ट मध्ये मी कंट्रोल ब्रॅकेट दाबतो, ते डायरेक्टली इथून मला आलेली दिसते. तर माझ्या 3 आयटमला रॉयल्टी लागते. 80 mm साईज हे सिमेंट कॉन्क्रीट आणि M20 ग्रेडचं कॉन्क्रीट. याच्यामध्ये M20 ग्रेडच्या कॉन्क्रीटला पण माहिती ना नॅचरल सँड भरलेला आहे. तुम्हाला जर नसेल तर मी डिलीट करून टाकतो. ठीक आहे, फॅक्टर डिलीट करून टाकला, तिकडे ऑटोमॅटिकली कमी होऊन गेलेलं असेल. अदर मिनरल मध्ये दगडाला लागणार आहे एक धरली क्वांटिटी, त्याप्रमाणे त्याचा रेट, त्याप्रमाणे त्याची अमाऊंट 29,653. इथं मटेरियल कॉम्पोनंट सगळे त्यांना कॅल्क्युलेट केले. टोटल सिमेंट किती लागेल, खडी किती लागेल. त्यानंतर फ्रिक्वेन्सी टेस्ट चार्जेस, मटेरियल समरी केली. प्लॅन तर आपल्याला मॅन्युअली करायचं. मग याचं तुम्ही ऍबस्ट्रॅक्ट शीट पहा, लॅबोरेटरी टेस्टिंग चार्जेस पहा आणि या इथं रिकॅप शीटला 20,99,000 रुपयाचं एस्टिमेट झालं. 15 लाखाचं बसू शकतो मी, कारण तुम्ही ऑलरेडी मेजरमेंट शीट मध्ये M148 ला 0.3 थिकनेस धरलेली, 1 फूट, आणि ही परत 6 इंच थोडी नाही धरत. समजा ही पण मी 0.15 केली, एंटर. तर मी रिकॅप मध्ये जाऊन पाहतो, माझा एस्टिमेट 15,14,000 रुपयातच बसतोय. वरचे 14,000 रुपये मी अजून थोड्या मेजरमेंट मध्ये वगैरे हे करून टाकतो. ठीक आहे. रिपोर्ट तर मॅनेजमेंट. यामध्ये जे शेड्यूल A, B, C असतात ते काय असते? शेड्यूल ABC हे त्या पुढचा पार्ट झाला. म्हणजे अच्छा. याच्यावरनं शेड्यूल B जे बनवलं जातं, एस्टिमेट वरून बनवली जाते. एस्टिमेट वरून बनवलं जातं. आता ह्या सॉफ्टवेअर मध्ये फक्त एवढंच पार्ट आहे, एस्टिमेट फक्त बनतं. त्यासाठी सेपरेट अजून हे आहे, तुम्हाला दाखवतो ते. अरे राम.
DTP ठीक आहे, आपण पण दाखवू. म्हणजे इस्टिमेट बनल्यानंतर मग तुम्हाला या ठिकाणी शेड्यूल बी, शेड्यूल ए हे तुम्हाला द्यावं लागतं, शेड्यूल सी द्यावं लागतं. पण त्यासाठी हे सेपरेट सॉफ्टवेअर आहे आपल्याकडे. तुम्हाला सेपरेट तयार करावं लागेल हे, किंवा मग सॉफ्टवेअर घ्यावं लागेल. इथे क्वांटिटी दिसते तुमची. शेड्यूल बी मध्ये काय दिसतं? तुमची क्वांटिटी, तुमचा सॉफ्टवेअरची आयटम. प्राइस काय सर? हा, सॉफ्टवेअर असं पेड आहे की कसं आहे, म्हणजे आणि पेड कसं आहे आहे, ते? सॉफ्टवेअर पेड किती आहे. आहे प्राइस, चार्जेस वगैरे त्याचे इयरली कसं आहे? इयरली नाहीये. इयरली म्हणजे SSR अपडेट करायचा असेल तर 1500 रुपये चार्ज आहे, 1000 ते 1500 रुपये. बरं. नाही तर सॉफ्टवेअर तसं वन टाइमच फी आहे, 10,000 प्लस GST. ओके. आणि फक्त SSR शेड्यूल अपडेट साठी हा, म्हणजे 10,000 प्लस जीएसटी वन टाइम, आणि SSR अपडेट करायचं असेल तरच 1500. 1000 रुपये धरून चला. ओके. ठीक. सर याचं कोणतं सॉफ्टवेअर आहे शेड्यूल ABCचं? हे हे तेच आहे, DTP म्हणून आहे हे. याचं पण तेवढाच आहे का रेट? नाही, याचं तुम्ही सगळं मिळून घ्यायचं असेल तर 20,000 रुपये जातं, म्हणजे पुढे बिलिंग पण येऊन जातं मग याच्यात. ठीक आहे. बिलिंग पण म्हणजे त्या 20,000 मध्ये येऊन जातं? हो, बिलिंग पण 20,000 येऊन जातं. ठीक आहे. तर हे शेड्यूल बी आहे. शेड्यूल बी मध्ये काय केलं असतं पहा, आयटम डिस्क्रिप्शन, स्पेसिफिकेशनचे पेज नंबर सेपरेट केले, रेट आणि त्या वर्ड्स मध्ये रेट लिहिलेले असतात, युनिट आणि त्याची अमाऊंट किती आहे ते लिहिलेली. ठीक आहे. तर हे तुमचं शेड्यूल बी आहे. याच्यामध्ये हे दुसऱ्या एस्टिमेटचं आहे, त्यामुळे आयटम रेफर नका करू, आयटम आणि अमाऊंट. शेड्यूल ए सिमेंट, शेड्यूल ए स्टील, शेड्यूल ए बिटुमन हे आयटम पहिले गव्हर्नमेंट कडून सप्लाय केले जायचे. त्याच्यामुळे हे बनवलं जायचं. ज्या ज्या मटेरियल मध्ये सिमेंट, त्या आयटम इकडे द्यायचे, स्टीलचे आयटम आणि बिटुमनचे आयटम द्यायचे. आता इथं ए मध्ये सर, शेड्यूल ए मध्ये सिमेंट आणि स्टीलच येतं ना फक्त? आणि बिटुमन असेल तर म्हणजे असे 3 आयटम असतात मेजरली. आता आपण कॉन्क्रीटचं बिल्डिंगचं करत असेल तर सिमेंट आणि स्टील, बिटुमन नाही. बिटुमनचं असेल तर बिटुमन. पण आता सध्या हे तिन्ही पण नाहीच वापरत, कोणी करत पण नाही. पण फॉर्मॅट काही काही ठिकाणी चला फॉर्मॅट आहे, द्यायचं असतं म्हणून देतात. नाहीतर तसं गव्हर्नमेंट सप्लाय करणाऱ्या आयटम साठी हे असतं. तसं कोणी सप्लाय करत नाही म्हणून हे नाही केलं तरी सुद्धा चालतं. ठीक आहे. आणि मेजरमेंट मध्ये घेतलेले आहेत ते असतात फक्त काय आयटम शेड्यूल बी मध्ये? शेड्यूल बी मध्ये मेजरमेंट मधले आयटम, बरोबर. ऍबस्ट्रॅक्टच म्हणा तुम्ही, फक्त ऍबस्ट्रॅक्ट मध्ये तर कॉलमचं फॉर्मॅटिंग फक्त बदललंय. स्पेसिफिकेशन पेज नंबर सेपरेट काढले, रेटच्या पुढे त्याचे वर्ड्स मध्ये रेट लिहिले, युनिट आणि त्याचे ही क्वांटिटी मल्टिप्लाय बाय अमाऊंट केलेली आहे. तर बिटुमेन म्हणजे नेमकं काय, कोणता आहे? डांबर. डांबर. डांबर लावून. हा, जर ह्याचा आयटम असेल तर आता हे सॉफ्टवेअर मधून आहे, त्यामुळे बाय डिफॉल्ट सगळंच घेऊन येतं. तुम्ही अच्छा. ते डिलीट करून टाका, हेड करून ठेवा. ओके. त्या एस्टिमेटला म्हणजे स्टील पण नसेल त्यात तर स्टील पण नाही घ्यायचं. मग आता इथे तुम्हाला BOQ पण तयार झाला बघा. आपल्याला जो BOQ द्यायचा आहे तो BOQ तयार झाला. डिस्क्रिप्शन, स्पेसिफिकेशन, क्वांटिटी, युनिट, रेट म्हणजे ब्लँक ठेवले, नाही अमाऊंट, बिल ऑफ क्वांटिटी BOQ. आणि शेड्यूल सी हे तुम्हाला या ठिकाणी स्पेसिफिकेशन्स लिहिण्यासाठी म्हणून आहे ते. ऍडिशनल स्पेसिफिकेशन तुम्हाला या ठिकाणी दिसतात. मेनली आपल्याला शेड्यूल बीच मागितलं जातं. तुमच्या इकडं पहा म्हणजे कसं आहे, BOQ टेंडरसाठी हे तयार करायचं तर त्याची वेगळी मेथड आहे. ठीक आहे. शेड्यूल सी मध्ये ऍडिशनलच आयटम घेतात सर की? तेवढेच आयटम घेतात. हम्म. ठीक आहे.
सॉफ्टवेअर मध्ये काय डाऊट आहेत, कुठला पार्ट पाहायचा आहे? म्हणजे आता इथं आपण अमाऊंट पण पाहिले की डायरेक्टली सगळं लिंक पण आलेलं आहे, त्यामुळे मेजरमेंट मध्ये चेंज केले की तुमचं सगळीकडे चेंज होऊन जाईल. मला तिथं थोडंसं हे करायचं होतं म्हणून मी थिकनेस मध्ये इथं 0.3 करतो डेप्थ मध्येच एक्सकॅव्हेशनच्याच, म्हणजे इथंच ते ऍडजस्ट होऊन जाईल असं दिसतंय. कव्हर शीटला गेलो 15.11, परत मेजरमेंटला आलो इथं मी 2.5 मीटर केलं, तर त्याच्याऐवजी 3 मीटर्स करतो, वाढेल ती क्वांटिटी. पण हे दोन्ही मी 0.1 केलं तर खूपच कमी होऊन जाईल. 14.48, ठीक आहे, 50,000 रुपयाचा फरक पडला. तर यामध्ये प्लान दाखवलेला आहे ते शेवटचा, तर तो प्लान पण रेडी होतो का? कसं काय होईल बरं रेडी? हा नाही, सॉफ्टवेअर मधून कसं प्लॅन कसा अच्छा. निघेल? तुम्ही मेजरमेंट दिले आणि त्याच्यावर प्लॅन काढा. तुम्हाला नाही, ते दिसलं होतं ना तिथे म्हणून ते विचारलंय. विसरू नये म्हणून तो त्याने दिलेला आहे तसं तो. हा? ठीक आहे, चालेल. मग मी तुम्हाला हेच शीट, हे एक्सेल मधलंच तुम्हाला मी व्हॉट्सअप करतो. ठीक आहे. सर आणि बिलिंगचं कसं राहील याच्यामध्ये? बिटुमनचं कोणाला हवं होतं त्यांना ते बिटुमनचं पण देतो, सॉफ्टवेअरवरच केलेलं. हा, काय म्हणला? बिलिंगचं कसं राहील सॉफ्टवेअर? बिलिंगचं सेम तसंच आहे, पण बिलिंग मध्ये मला जास्त नाही सांगता यायचं, म्हणून मी बिलचं डेमोचं वाटलं असतं ते हे पाठवून देतो. म्हणजे त्याच्यामध्ये पण काय असतं, मेनली बिलिंग मध्ये मेजरमेंट तर तुम्हाला MBच रेकॉर्ड केलेली असती. तुम्हाला परत एक हे चेकलिस्ट आहेत, हे कम्पॅरेटिव्ह फुल अँड फायनलचे रेकॉर्ड बनवायचे असतात. फर्स्ट अँड फायनल बिल, परत हे रॉयल्टीचे स्टेटमेंट बनवायचे असतात, कम्पॅरेटिव्ह स्टेटमेंट बनवायचे असतात. याचं पण सॉफ्टवेअर असतं का? हा, याचं पण सॉफ्टवेअरवरच हे पण. सिमेंट कन्झम्पशन स्टेटमेंट, ऍस्फाल्ट कन्झम्पशन स्टेटमेंट, स्टील कन्झम्पशन स्टेटमेंट आणि रिकव्हरी स्टेटमेंट, असं हे बाय डिफॉल्ट ते बनवून येऊन जातं. तुम्हाला फक्त काय करायचं असतं, तुमचं जे जे बिल आहे ते बिलाच्या मेजरमेंट टाकायचे. मेजरमेंट टाकायचे, क्वांटिटी टाकायची, म्हणजे मेजरमेंट टाकायची गरज नाही, डायरेक्टली क्वांटिटी टाकायची. इस्टिमेटला किती होती आणि तुम्हाला बिलाला किती झाली ऍक्च्युअल, रेट टाकायचा जो एस्टिमेटला होता तोच. आणि बिलिंगच्या वेळेस तो काय करतो, तुम्ही शेवटला विचारतो तुम्ही किती टक्के बिलो गेला होता, त्याप्रमाणे ते बाकीचे कॅल्क्युलेशन करतो. तर मी हे पण पाठवून देतो तुम्हाला वाटलं सर. ठीक आहे, पाहून घ्या, उद्या आपण डिस्कस करूयात. वेगवेगळे आणखी इस्टिमेट जे आहेत, रोड हे ते, सॉरी रोड म्हणतोय, सीडी वर्क. वॉल वगैरे. CD वर्क नाही म्हणता येईल, पण बाकीचे तर हे तर करता येतील आपल्याला. म्हणजे अंगणवाडी असेल, टॉयलेट ब्लॉक असेल, प्लंबिंग, म्हणजे आयटम्स मेनली स्टील, स्ट्रक्चरल स्टील असेल. कारण मेजरमेंट करणं हे तुम्हाला जमतं, मेनली रेट अनालिसिस करण्यामध्ये गव्हर्नमेंट एस्टिमेटचा पार्ट आहे, तर तो आपण डिस्कस करूया तसं. ठीक आहे, चालेल. ठीक आहे, थांबूयात आपण या ठिकाणी, मी पाठवून देतो तुम्हाला ते. थँक्यू.